नमस्कार. आज आपण घरी बनवलेले पौष्टिक लाडू पाहणार आहोत. हे लाडू केवळ स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी चांगले आहेत. चला तर पाहूया ही सोपी रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य: खजूर, तूप, नाचणीचे पीठ, गूळ आणि ड्रायफ्रूट्स. खजूरमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. मी इथं 7 ते 8 खजूर घेतलेले आहेत. तसेच आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. मी इथे काजू आणि बदाम घेतले आहेत. काजू आणि बदाम बारीक करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तूप टाकून आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि खजूर तळून घ्यायचे आहेत. नाचणी हे एक सर्वोत्तम धान्य आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर असतात. नाचणीचे लाडू अतिशय आरोग्यदायी असतात, कारण यामुळे हाडे मजबूत होतात, पचन सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. यामुळे लहान मोठ्या सर्वांनाच हे उपयोगी पडतात. खजूरही तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे लाडूची टेस्ट अजून इन्हॅन्स होते. एक वाटी तूप घ्यायचं आहे कढईमध्ये. तूप गरम झाल्यानंतर जे काही नाचणीचं पीठ आहे ते सर्व घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे पीठ एकसारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्यात गाठी होणार नाही. हे मिश्रण मी बारीक गॅसवरती 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये गूळ, ड्रायफ्रूट्स आणि खजूर घालून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून लवकर थंड होईल. मी एका ताटामध्ये हे काढून घेते.
हे पूर्णपणे थंड झालं आहे. एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचे छोटे छोटे लाडू बांधायचे. जसे तुम्हाला आवडतात लहान मोठे तशा आकाराचे लाडू बांधून घ्यायचे. आपले पौष्टिक नाचणीचे लाडू तयार. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.